सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या या कुडाळ पोलीस स्टेशन मधील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो। येथील या नगरीतील सर्व उपस्थित रसिकांचे मनपूर्वक आभार मानतो। त्याचप्रमाणे या आमच्या कुडाळची ग्रामदेवता श्री कुडाळेश्वर त्याच्या चरणाला नमस्कार होतोय। श्री देवाई मातेला नमस्कार करतोय, महालक्ष्मी मातेचे आशीर्वाद करतोय। त्याचप्रमाणे श्री देवी भैरव जोगेश्वरी त्याचप्रमाणे समादेवी तिच्या चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आमच्या शिवजीचं। खरोखरच त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, गणपती गजाननाला वंदन करतोय। त्याचप्रमाणे खरोखरच त्यांनी गेली 77 वर्ष हा अविरत कार्यक्रम चालू ठेवलेला आहे, त्यासाठी खरोखरच सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। श्री बाळू महाराज यांना नमस्कार करतोय, अण्णाराव महाराजांच्या
धन्यवाद। या मायबाप श्रोतेजनांमध्ये कुडाळ नगरी म्हटल्याच्या नंतर अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत, दशावतारी कलावंत आहेत। तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। वारकरी संप्रदायात भजनी बुवा आहेत, त्यांच्याही चरणाशी नतमस्तक होतोय। त्याचप्रमाणे शक्ती तुऱ्यावाले कलावंत असतील, नमन नाच मंडळावाले कलावंत असतील, तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। या ठिकाणी विशालजी माऊली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मान्यवरांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे, खरोखर साऊंड वाल्यांचे मनपूर्वक आभार मानतो। आज आमचे अरुणजी घाडीबुवा यांना पकवाद साथ करतायत विनीत धुरी माऊली, पकवाद विशारद विनीतजी धुरी माऊली, आणि तबल्यावरती जितेश परब आणि त्यांची कोरस मंडळी, त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो। आणि आज आम्हाला पकवाद साथ करतायत याच कुडाळचं रत्न आणि आमचे गुरु माऊली प्रमोदजी धुरी बुवा यांचे सुपुत्र पकवाद वादक आणि पकवाद विशारद सन्माननीय प्रणव धुरी। एकदा जोरदार टाळ्या या माऊलीसाठी होत होते। त्याचप्रमाणे आज आम्हाला पकवाद साथ करतायत सन्माननीय तबला साथ करतात सन्माननीय संदेश सुतार, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। आणि आज चक्री वादक म्हणून आमच्याकडे साथ करतायत आमच्या राजापूरचं रत्न सन्माननीय राजू कानडे आणि आमची कोरस मंडळी, सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। युट्यूब वाले तुमचे देखील मनपूर्वक आभार मानतो। चांगला दाखवीत जावा, हरकत नाही। काय आहे भक्ती म्हटल्याच्या नंतर आजचा महत्वाचा विषय आहे, देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे, ही भक्ती आहे। त्याच्यामुळे नवविध भक्तीमध्ये श्रवण ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, बरोबर की नाही? म्हाडेश्वर म्हटलं म्हणजे ज्यांच्या नावातच ईश्वर आहे, ज्यांच्या नावातच ईश्वर आहे असे म्हाडेश्वर आहे। म्हणून आजही सर्व भजनी कलावंतांना या कुडाळमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करतो, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। कारण आज जोडी अतिशय उत्तम बुवा, नावच आहे काय अरुण, है की नाही? ह्यो आमचो अरुण, तो मगाशी गेलो तो वरून, तो गेलो फिरून, है की नाही? आपण फक्त आज जगूया नामस्मरण करून, टेन्शन घ्यायचा नाही। कारण कुडाळ म्हटल्याच्या नंतर कलेश्वराचे जिथे देवस्थान आहे, जिथे कलेश्वराचे देवस्थान आहे, तिथे हिऱ्यांची आणि कलाकारांची खाण आहे, म्हणजेच कुडाळ आहे। म्हणजे टेन्शन अजिबात नाही। तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। आणि या ठिकाणी आमच्या विभागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय वैभवजी नाईक साहेब गणेश दर्शनासाठी आलेले आहेत। कुडाळ पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि तमाम रसिक प्रेक्षकांच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत। सन्माननीय आमदार साहेब वैभवजी नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। माझ्या गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करते। आणि या ठिकाणी प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतो, कारण 1.25 तासाचा त्यांना वेळ दिलेला आहे आणि 1.5 ते 2.5 तासाचा मला वेळ दिलेला आहे। कारण स्वार्थ जळल्याशिवाय परमार्थ कळत नाही, आणि जवसर परमार्थ कळत नाही तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही, ही वास्तविकता। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे, कारण आमच्यापेक्षा पण श्रेष्ठ असतो तुम्ही आहात। म्हणून तुमच्या समोर प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण चालू करतो।
बुवानी सुंदर प्रार्थना घेतली. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, 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 गमो पंथानंद या राघवाचा, गमो पंथानंद या राघवा. प्रथम चरण धरू त्या माय पित्याचे, प्रथम चरण धरू द्या माय पित्याचे, जन्म घालून केले पालन रामोचे, जन्मा घालून गेले पालन आमचे. उपकार मानू त्या परम पित्याचे, उपकार मानू त्या परम पित्याचे, सांभाळले त्याने निस्वार्थाने, सांभाळले त्याने निस्वार्थाने. सार्थ करावे या जन्माचे, सार्थ करावे या जन्माचे, व्यवहाराने सणी धनी दप सार्थ करावे या जन्माचे, सार्थ करावे या जन्माचे. स्मरण राहावे हरिनामाचे, स्मरण राहावे हरिनामाचे, स्मरण राहावे हरिनामाचे, स्मरण राहावे हरिनामाचे, स्मरण राहावे
महत्वाची आहे आणि तुमची साथ आम्हा दोन्ही कलाकारांना मिळणं खूप महत्वाची आहे. कारण खरोखरच एकदा जोरदार टाळ्या मायबाप श्रोतेजनांसाठी होत जाऊ देत. कारण टाळी ही जीवनामध्ये आपल्या खूप महत्वाची आहे मंडळी. कारण संपूर्ण नमस्कार सुद्धा करताना दोन हातांना एकत्र यावं लागतं. त्यावेळेला पांडुरंगाजवळ पूर्ण नमस्कार होतो. आकडा 7-7चा अतिशय सुंदर आहे. कारण 7 किती महत्वाची असते ही प्रत्येकाला कळली पाहिजे, बरोबर की नाही? कारण 5 भाऊ एकत्र लढले, 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. लक्षात घ्या, 2 भाऊ एकत्र लढले, रावण मारला गेला, राम लक्ष्मण. पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. संसाराचा वाटोळा झाला, बरोबर की नाही? म्हणून 7 खूप महत्वाची आहे. 7 एकमेकाला देणं गरजेचं आहे. ठीक आहे, पक्वाची चाटी मॉनिटरला जरा ओपन करा. या ठिकाणी सुरुवातीलाच बक्षीस आलेलं होतं. सन्माननीय आमचे परमित्र समीरजी कदम यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलाय. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय, बक्षिसाचा स्वीकार करतोय. भजनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम खरोखरच ज्यांचे आपण आभार मानू, ज्यांच्यामुळे आज भजन पूजन कीर्तन करतोय, ते छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत जाऊ देत. कारण महाराज जर नसते तर आज आपण भजन पूजन कीर्तनाला कुठेतरी थांबलो असतो. आणि त्यानंतर जर आभार जर आम्ही मानू तर खरोखरच आमचे समस्त पोलीस बांधव एकदा जोरदार टाळ्या पोलीस बांधवांसाठी झाले पाहिजे. कारण कोणता सण असू दे, कोणतं काही असू देत कार्य, सर्वात प्रथम पुढे उभा असतो तो आमचा पोलीस बांधव. खरोखरच तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आणि या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करतो. कारण अरुण कदम बुवा अतिशय अरुण घाडी, समीर कदम बाजूला बसल्याचं नाव तोंडात तुमचं येतं. कारण मूर्ती लहान आणि कीर्ती महान. अरुण घाडी बरोबर. तो गुलाम आता फक्त असंच गेलेलो नॉर्मल आपली बारी करून, पण हाडी म्हटल्याच्या नंतर काही उडी टाकी घेतो पण तो नाही. त्याच्यामुळे काळजी नाही, पारंपरिक बारी आहे. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण 14 मात्रा नोटेशन अतिशय सुंदर बुवाने घेतलेलं आहे. या ठिकाणी सादरीकरण भजनाला सुरुवात करतो.
धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय श्यामा परब साहेब यांच्याकडून अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केल्याबद्दल हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय श्यामा साहेब यांना उठंड आयुष्य लाभो अशी भगवंताची मी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय संजय वारन साहेब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना देखील उठंड आयुष्य लाभो अशी भगवंताची मी प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतोय. धन्यवाद. अतिशय सुंदर सादरीकरण बुवानी केलेले. मला एकही शब्द काय बोलले नाही बुवा, कारण पारंपरिक बारी आहे. 20 म्हटल्याच्या नंतर वेगळा एक विषय असतो, पारंपरिक म्हटल्याच्या नंतर वेगळा विषय. पण आज कुडाळ लागणी म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी माझ्यासारख्या कलाकाराला भजन करण्याची संधी भेटते. खरोखर सोन्याचा आजचा हा दिवस आहे, माझ्यासाठी सोन्याहून पिवळा दिवस आहे. खरोखर तुमच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. कारण संस्कृती कशी टिकावी याचं नितांत उदाहरण जर असेल तर आमचं हे कुडाळ आहे. आणि या कुडाळ मधील समस्त नागरिकांनी आजही संस्कृती आपली कायम तशीच जपलेली आहे. आणि इथे आल्याच्या नंतर प्रथमतः आमच्या समस्त पोलीस अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण आज आम्ही काय 4 पैसे कमवायला लागलो म्हणजे लय मोठी सुशिक्षित झालं. बरोबर की नाही? काही नाही शिरापल्ली तोंडार आमच्या सुशिक्षित काही नाही. आज आपली संस्कृती कायम ठेवण्याचं काम हे आमचे कुडाळचे पोलीस निरीक्षक, सर्व हवालदार, सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्व करताय. इथे आल्याच्या नंतर दोन्ही मंडळांची आणि समस्त मान्यवर जे काय मंडळी येणार होती सत्यनारायणच्या पूजेला, त्यांची जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर केली होती. काय आहे, जेवणारे एका जागेवर बसून जेवत होते आणि वाढणारे बरोबर वाढत चालले होते. ही आपली संस्कृती आहे. पण 4 पैसे काय आम्ही कमवले, आम्ही भुपे पद्धत आणला मुंबईत, नाही का? पैसा लय आला आमच्या काम भुपे पद्धत. होय, जेवणारे एका जागेवर असतात आणि वाढणारे वाढत जातात. आणि थय वाढणारे एका जागेवर आणि जेवणारे भीक मागायसारखं ताडी करत अरे गुलाबजामुन 2 दे, तो सांगता मालकाने एकच दिवस सांगितलं. बरोबर की नाही? अरे कसली शिरा पडली तोंडावर. अरे आमची संस्कृती आपण लयाला न्यायला चाललो. बरोबर की नाही? भजन रसिक मान्यवर श्रोतेजन तुम्ही जास्त आहात आमच्यापेक्षा. तर संस्कृती कशी टिकावी हे आपल्यावर अवलंबून असतात. बरोबर की नाही? नाहीतर बक्षिसीला टेन्शन घ्यायचं नाही. स्वप्नील गावडे युवा शेतकरी रायवाडी याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर शेतकरी म्हटल्याच्या नंतर खरोखर परमेश्वरापेक्षा पण जर कोण श्रेष्ठ असेल तर तो शेतकरी आहे. एकदा जोरदार टाळ्या शेतकऱ्यासाठी झाले पाहिजे. कारण लक्षात घ्या, 100 किलोचा निवेद्य देवासमोर ठेवला, 1 किलो पेढे ठेवलं म्हणजे देव आपल्याला पावेल या आशेने कुणीही राहू नका. लक्षात घ्या, 30,000 वर्ष संवत्सर वर्ष 30,000 संवत्सर वर्ष ब्रह्मदेवाने एका गायत्री मंत्रासाठी तपश्चर्या केलाय. देव असून सुद्धा 30,000 संवत्सर वर्ष तपश्चर्या ज्याला करावी लागली, त्याच्यात तुमचा आणि आमचा 1.25 किलो पेढ्यावर देव येणार आहे का याचा विचार करा. हा काय नाही, मेहनतीवर लक्षात ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा आणि बाप विसरायचा नाही कधी. लक्षात घ्या, ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. हे विसरू नका, है की नाही? कारण वृद्धाश्रम बुवानी सांगितलं, मी सांगतो, वृद्धाश्रमामध्ये आमच्या एकाही शेतकऱ्याचा आई वडील नाहीये. बरोबर की नाही? वृद्धाश्रमामध्ये आमचे कोणाचे नाही आहेत. कारण फक्त असतील कोणाचे, वकील असू देत किंवा आणि कोणाचे असू देत, ज्यांना काम भेटत नाही, काम करायला हे नाही भेटत, ते टाकतात. डॉक्टर म्हणा मोठमोठ्या श्रीमंत लोकांचे आहेत, आपले नाहीत. बरोबर की नाही? काहीच्याही शेतकऱ्याच्या आई वडील तिथे भेटणार नाहीत. कारण आम्हाला आई वडिलांची किंमत माहिती आहे. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घडले, छाती ठोकपणे सांगतो, आऊस साहेबांमुळे घडले. पण त्याच माझ्या राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. कृष्ण गोकुळात वाढला, त्रिवार सत्य आहे. पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप विसरता कामा नये. लक्षात घ्या, राम वनवासाला गेलाय पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला, हे विसरता कामा नये, है की नाही? म्हणून आज ही हरिभजनाची पंढरी 77 वर्ष अविरत कायम ठेवलेलं आहे. रुपावलीला सुरुवात करतो, पुढे जातो. बुवांचे मुद्दे 100% गजराच्या माध्यमातून खोडण्याचा प्रयत्न करणार, कारण वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे रुपावलीला प्रथमतः सुरुवात करतो. परमेश्वराचं नामस्मरण हे पूर्ण झालं पाहिजे. विठाले विठाले जय जय विठाले 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 विठाले
विचार करत होता की माझ्या आई वडिलांना पाणी घेऊन देईल कोण. हे पुत्र आहेत बघा, है की नाही. भक्त प्रल्हाद त्याच्या मुलात जन्मला, तो किती भाग्यवान होता. पण अक्कल असून बेअक्कलसारखा वागला म्हणून नाशाला कारण झालं. सुखाचे सुखचंद्र भागे या ठिकाणी सन्माननीय आमच्या कुडाळ मालवण विधानसभा यांचे आमदार आणि आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय वैभव विजय नाईक यांच्याकडून आशीर्वाद रूपी हे बंद पाकिट आलेले मनपूर्वक बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाची प्रार्थना करते आणि बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पारंपरिक बारी आहे, प्रश्न उत्तराची बारी आहे. बुवांचा पहिला प्रश्न आहे, कर्णाची मांडी पोकरली तो भुंगा तो पूर्वजन्मीचा कोण आहे? आणि बुवांचा दुसरा प्रश्न आहे,
हिरण्याक्ष अरे हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे पूर्वजन्मीचे कोण? अतिशय सुंदर बुवाचे प्रश्न आहेत, कारण दशावतार मंडळी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आहे. काही जर चुकीचा उत्तर घ्यायला तर खरोखर माका टेन्शन आहे, कारण सगळ्यांची तुमच्या चरणाशी मी प्रथमतः नतमस्तक होतोय. कारण दशावतार म्हटल्याच्या नंतर आमचे कलिंगड लोकराजा, बरोबर की नाही? लोकराजा जरी मी राजापूर या ठिकाणी शक्तीपुरा चालत असला तरी दशावतार ही आपली लोककला आहे आणि प्रत्येक कलेचा प्रत्येक कलाकाराने रिस्पेक्ट केली पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून एकदा जोरदार टाळ्या समस्त दशावतार कलावंतांसाठी होत होते. उदय मोरी सन्माननीय उत्कृष्ट दशावतार उदय मोरी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रतीक आढाव नायक तहसीलदार कुडाळ यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना उथंड आयुष्य लाभू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होऊ दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. बुवांचा पहिला प्रश्न आहे, कर्णाची मांडी पोकरली, त्या भृंग्याचं नाव काय? बुवा कर्णाची मांडी पोकरली त्यावेळेला परशुराम निद्रावस्थेत होते, बरोबर की नाही? आणि कर्णाची मांडी पोकरली तो पूर्वजन्मीचा हा इंद्र होता, कारण इंद्र हा ते रूप घेऊन त्या ठिकाणी होता. बुवा तुमचा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू त्याच्या अगोदर पण रावण आणि कुंभकर्ण हे पण त्यांचाच अवतार आहेत. कारण हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दरबारातले द्वारपाल आहेत, कारण रुद्रगण आहे. आणि जय आणि विजय ही त्या दोघांची नाव आहेत. अतिशय सुंदर. तुम्हाला एकदा फक्त जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण प्रश्न उत्तर बारी आहे म्हटल्याच्या नंतर बुवांसाठी पण प्रश्न आहे. बराच वेळ बुवांसारखा मी संपल्यावर सांगणार नाही, बुवांसाठी टाइम देणार आहे. प्रश्न आहे, सीतामाईला रावणा अगोदर वनवासात असताना सीतामाईला रावणा अगोदर कोण घेऊन गेला होता? दुसरा प्रश्न आहे, पहिला प्रश्न बुवा नीट ऐकून घ्या. सीतामाईला रावणा अगोदर वनवासात असताना कोण पळवून घेऊन गेला होता? दुसरा प्रश्न असा आहे की ज्या हरीचे आम्ही उच्चारण करतोय, ज्या हरीचं उच्चारण करतोय तो मूळ हरी किती तत्वाचा आहे? हे दोन प्रश्न आहेत बुवा, सुंदर प्रश्न आहेत आणि कदाचित बुवा हुशार आहेत, उत्तर 100% देतील असा हे आहे. आता गजराकडे सुरुवात करूया. वेळ बराच आहे, बराच कमी आहे, कारण भारूड पण सादरीकरण करायचं आहे. प्रथमतः एक गाणं त्यानंतर पुढे सुरुवात. अरे कानरा जन्मसी आला, कर्म धर्माने वंचित झाला, तुला मर्म हे कळणार काय? तुला मर्म हे कळणार का? असला तुझी भजनाची तुला दिवस काढणार, असला तुझी भजनाची तुला दिवस काढणार, असला तुझी भजनाची तुला दिवस काढणार. अरे कानरा जन्मसी आला, अरे कानरा जन्मसी आला, कर्म धर्म
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी होत जाऊ दे. कारण जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता आणि हातात तलवार घेऊन माझा शिवबा त्याला नडला होता. काय 16व्या वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वरा रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची स्थापना केली, बरोबर की नाही. पण आज आमचा 16 वर्षाचा पोर आय लव्ह यू जानू पैसावर टेपलेला आहे की नाही. जवसर पोरगी पटत नाही तवसर अगदी गोड गोड बोलतेला. तिने जर विचारला जानू चंद्रात ह्यो काय म्हणतो हय काय ह्यो काय गालावर घडी तुझ्या हय चंद्रा हय. पण कर्म धर्म संयोगान तिच्याच बरोबर लगीन झाला आणि ती घराकडे बायको बनून गेली. 7-8 महिने गेले आणि जर त्या बायकोन जर विचारला जानू चंद्रात हय याची तळ पायाच्या मस्तका जाऊन भिडतली काय काय बरं काय तुझा बापूस कंदील घेऊन बसलो पण हल्लीच्या पोरी पोचलेल्या पोरानो सुमारे ऐकणार माझो बापूस कंदील घेऊन बसलो आहे तर ठीक आहे. पण त्या कंदिलातला रॉकेल संपला तर काय तुझं बापूस टाकूच जाणार. काय नाही परिस्थिती बिकट आहे. यानं काय सांगितलं की जांभळे बुवाला मला ट्रेन मध्ये कानपडात वाजवलं हेच आम्ही मराठी मेलो ठार मेलो होय. तुम्ही माका काय पण म्हणा पण ह्यो असलो कांडे चोर भाऊ नसलो मला परवडलो देवा शपथ. अरे दुसरो माणूस आपल्या भावाच्या कानपडात मारता आणि ह्यो एवढो धिप्पाड गडी बघा. माझी ते परस्ताडी माटी स्टील बॉडी आई भंगली सुकत चालली नाडी पण ह्यो गुलाम खाऊन खाऊन भाताचो फुगलो पण त्याची हिंमत नाही झाली समोरच्या 2 भात व्हायची. ही आमची परिस्थिती आहे की नाही. एकजूट महत्वाची आहे की नाही. एकजूट असेल सगळा काय झाला पण गर्दी बेफाम हो काय करणार. जो तो आपला जागा अडवण्यासाठी त्याच्यात मी मार खाल्लोय आणि करणार काय मागं पुढं हलूक तयार नाहीत कोण. अक्षरशः ह्यो माझ्या पुढं धिप्पाड उभो त्याच्या माग मी ह्यो माका म्हणता 1-2 तास गेले कसे तरी ह्यो माका म्हणता जांभळ्या आता काय झाला काय तुका गप उभो रो मी खाल्लोय तू खाऊ नको मार नाही म्हणता जांभळ्या कधीपासून इराक झाला म्हणे काय करू काय समजत नाही. म्हटलं काय टेन्शन घेऊ नको एवढी गर्दी आहे कोणा काय कळत नाही तू सीधा पुढच्यात सोड पुढच्याच्या खिशात सोडून टाक. तो म्हणता काय माणसातच काय रे तुझ्या मानेवर होतच बसली आणि पुढच्याच्या खिशात मी सोडलं तर ते काय कळणार ना. मी म्हटलं मी तुझ्या खिशात सोडले तुका कळला रे तस काय लक्षात घ्या. विश्वास महत्वाचा आहे. बायको कामाला जरी गेली ना तरी घरात नवऱ्यावर विश्वास नाही. कलियुग बायको कामात जरी गेली ना तरी तिथून फोन करणार हॅलो काय करतास काय. तो किती खराब बोलान देत पण तिका त्या पटणार नाही. तिनं सांगत नाही घरात हा मिक्सर लावून दाखवा बघू. तो घुर्र करून मिक्सर लावून दाखवतो हा घरात हा. दुसऱ्या दिवशी पण ती हॅलो काय करतात नाही घरातच मिक्सर लावून दाखवा नाही घरात नवरो. एक दिवशी अचानक घराकडे गेली आणि डायरेक्ट घरात घुसली. बघता तेव्हा नवरोच घरात नाही. बाबू विचारता बारक्या बाबू म्हणता बाबू पप्पा काय होत रे म्हणता काय माहिती तू कामा गेलं की ते मिक्सर घेऊन जातात काहीतरी. विश्वास महत्वाचा बरोबर की नाही बुवा. साथ एकमेकाची देणं गरजेचं आहे नाहीतर काही उपयोग होणार नाही. नाहीतर मुंबईत आज आमची परिस्थिती अशी आहे ना आम्ही पोचला आहोत तिकडे अंबरनाथ कडे आणि इकडनं पोचला विरार कडे बरोबर की नाही. अक्षरशः तुमका सांगतोय माझ्या बाजूच्या पण 2 चाळी आहेत ते तुटल्या आणि 4 घरात शिल्लक राहिली. रात्री अपरात्री चोराटा घुसला ना तरी कोणा कळणार नाही. रात्री 2:30 वाजता आमच्या बाजूक एक गाडी रवतात ये ना या ते गाडी तो बिचारो रागवतो कुडाळ आहे. मी काय चुकान सुद्धा बोलणार नाही त्यांना. शेवटी त्या रत्ना आणि अनेक रत्न कुडाळ मध्ये आहेत. आमच्याकडे पण एक रत्न गेली 7 वर्ष वाजवता आई शपथ. त्याच्यामुळेच आज मी पण मोठा आहे की नाही. कारण ही जर साथ नसेल तर आपण काही नाही. पण झाला काय बघा रात्री 2:30 वाजता बाजूच्या रूम मधनं आवाज माझी बायको म्हणता हो तिकडे चोराटना घुसला की काय तो पहिला बघा. मी अक्षरशः तुमका सांगते ना दरवाजा ठोकवतो ओ खाली रे दारुडा काय झाला काय नाही जांभळ्या आज तू मध्ये यायचा नाही. अरे म्हटलं भानगड काय यो भुतूर बायकोच कुमकी भरणार तू भरणार कुमशी. अरे म्हटलं ती मर्रत तिका सोड नाही म्हणाला जांभळ्या आज मध्ये तू यायचा नाही. अरे म्हटलं झाला काय अरे म्हणता रात्री 2:30 वाजले आणि ह्या बाईक ब्युटीफुल मेसेज पाठवता कोण. अरे म्हटला कसा दरवाजा आधी कोण खोललान कसं तरी गेलंय तिचो हात काढलाय पहिले त्याचो आणि म्हटलं वहिनी काही भानगड का म्हणता काय सांगू 1.5 तास झाला मारला 1.5 तास घुमकला. आज
जो पिटिया काढला पण विषय काय म्हणतात कसलो ब्युटीफुल बॅटरी फुलचो मेसेज आहे ब्युटीफुल वाचले अरे ह्या असा त्याच्यामुळे बायको बरोबर चांगला राहाव गावा. मी देवा शपथ माझ्या बायकोची कळ अजिबात काढीत ना. मी मेलेलं असतं असो काही नाही काही. ती जो वाढदिवस येलो बस की अगदी थाटामाटा साजरा करतोय ती का सांगते सगळ्या मैत्रिणी का बोलव आणि माझा छोटासा फुलाचा धंदा दादर का अगदी वाढदिवसा दिवशी 5-7 किलो फुला घेऊन येतोय अगदी टेबल चांगलं सजवतोय सगळ्या मैत्रिणींना बोलव. बुवान मगाशी काय सांगत ना शेजाराची शेजाऱ्याक नसाया. मी काय लिहून भांगला घेतलाच नाही. शेजाराची शेजाऱ्याक नसाया घरात या निस्ता थाटामाटा 4 किलोचा केक आणलोय आणि बायकोचा वाढदिवस फुलाच्या गादीवर अगदी सगळ्या मैत्रिणींच्या समक्ष थाटामाटा साजरा केलाय. पण शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाय गाडीत होती ती घराकडे गेली नवऱ्याक सांगता ओ बघला तो जांभळो खैकल दिलेलो असता बारीयांका. पण बायकोचा वाढदिवस कसं फुलाच्या गादीवर साजरा केलाय ना. नाही तर तुम्ही 15 वर्ष लग्नाक झाली पण कधी असं केलास म्हणता जरा दम धर त्या जांभळ्या फुलाच्या गादीवर वाढदिवस साजरा केला त्याचा दादरचा फुलोचा धंदवा माझो मिरचीच व्हा. जिनको समझे है वो पत्थर पत्थर हंसे है जिनको बात भी समजेगा दादर ओढ के घर में जाके हसेगा. पण आयुष्यात लक्षात ठेवा भावाने भावाची साथ दिली पाहिजे कारण विश्वाचा विधात आहे. गजराला सुरुवात करतो कारण बराच वेळ आहे भारूड पण घ्यायचं आहे. या ठिकाणी थोडक्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. बुवा जास्त काय मला बोललेले नाही आहेत पण एकच सांगतो व्यसनाधीन होऊ नका. व्यसनाधीन व्हायचं नाही. बाकी जे काय करायचं तुम्ही करा कारण परवाच्या दिवशीची घटना एक दारूडो निसतो लोळ खाली उपडी मान घालून निसतो गाणी म्हणून 5-10 मिनिटं बघलंय आणि उलटो झालो असो आणि पुन्हा गाणी म्हणूची सुरुवात केला. म्हणता हे अरे मगाशी उपडी म्हणून गाणी म्हणत होतं आता हे उलटो फिरवच द्या म्हणता पहिली कॅसेटचा पहिला भाग संपला आता हे दुसरं चालू. अरे काय परिस्थिती हा काय नाही लक्षात घ्या. सुंदर आहे जीवन सुंदर जगलं पाहिजे. गजराला सुरुवात करतो कारण काय आहे आयुष्यामध्ये सुंदर कायदा मगाशी या ठिकाणी व्यासपीठावर चांगले कायदे सांगण्यात आले. आमचे निरीक्षक साहेब सगळे या ठिकाणी बसलेले मनपूर्वक आभार मानतो कारण कायदा म्हटल्याच्या नंतर हा महत्वाचा विषय आहे. 1500 रुपये पाऊस आला वरून आला फिरून आला की काय टेन्शन घेऊ नका आम्ही चालू ठेवतो. कायदा म्हटल्याच्या नंतर 1500 रुपये आमच्या बहिणींच्या अकाउंट मध्ये आले. खरोखर स्वागत आहे 1500 रुपयांचा स्वागत आहे. फक्त आता एकच आम्हाला विनंती आहे की आमच्या बहिणीसाठी आमच्या बायकोसाठी आमच्या मुलीसाठी एक कायदा सरकारने आम्हाला द्यावा आणि तो कोणता कायदा पाहिजे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो कारण 1500 रुपयाच्या नंतर आमच्या महिला वर्ग जेवढ्या खुश झाल्या आहेत त्याच्या हजारो पटीनं हा जर कायदा आला तर 100% आपली भगिनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या राज्यामध्ये आपली बहीण आपली मुलगी ताट मानेनं फिरू शकतोय. म्हणून म्हणतोय या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय बघा. नको मला बंगला बहीण काय सांगते नको मला बंगला नको मला माडी. आज खरोखरच समाधान एका गोष्टीचं वाटतंय आणि अभिमान एका गोष्टीचा वाटतोय की आज आमचे पोलीस बांधव बघा सर्वांना सेवा देण्याचं काम करतायत. तिथेही सेवा देतात उभे राहून आणि इथेही वाटण्याचं काम करतात. तिथं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण खरोखरच माऊली तुमच्यासाठी आमचं रक्त जेवढं सांडेल ना तरी आम्ही सांडायला तयार आहोत कारण जवानांसाठी एकदा सॅल्यूट करतो कारण त्यांच्यामुळे देखील आज आपण हे सुरक्षित आहोत. म्हणून म्हणतो बघा नको मला बंगला नको मला माडी नको मला पैसा नको सबसिडी. बहीण काय सांगते नको मला बंगला नको मला माडी नको मला पैसा नको सबसिडी. माझ्यासाठी काढा काय
त्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून खाना नारळाची भरून माघारी पाठवली है की नाही. या महाराष्ट्रामध्ये आज लहान लहान मुलींवर अत्याचार होतोय. आज आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत कायद्याने. जर अधिकार दिले तर 100% जो नराधम असेल त्याला 4 चौकात ठोकण्याची ताकद आमच्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे, आमच्या जवानांमध्ये आहे. म्हणून म्हणतोय बघा, लाडकी बहीण म्हणून तुम्ही सारे म्हणता, सांगा मग आपल्या नजरेत काय बघता, सांगा मग आपल्या नजरेत काय बघता, सांगा मग आपल्या नजरेत काय बघता. जीन माझं मुश्किल झालं रे बघता बघता. तुमच्या समक्ष माझं जीन मुश्किल होतंय की नाही. जीन माझं मुश्किल झालं रे बघता बघता. रोज लगून रोज मरते तुम्ही साक्षी असता, रोज लगून रोज मरते तुम्ही साक्षी असता, रोज लगून रोज मरते तुम्ही साक्षी, रोज मरते याला साक्षी तुम्ही सर्वजण मायबाप होते. काय सांगते ही 1500 काय पाहिजे. 1500 रुपये घेऊन सुद्धा माझा उपयोग नाही होणार. जर मी जगलीच नाही तर माझा फायदा काय. म्हणून म्हणतोय 1500 काय पाहिजे. माता मीच जननी सारण्यात असता, मीच माता मीच जननी सारण्यात असता. माझ्या उदरी जन्म घेता मला काय करता, माझ्या उदरी जन्म घेता मला काय करता, माझ्या उदरी जन्म घेता मला काय करता. माझ्या उदरी जन्म घेऊन मला छळवणूक चालू या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये. म्हणून माझी विनंती आहे की एक कायदा असा द्या की ज्याने माझी बहीण सुरक्षित आहे. मग काय म्हणतोय, आठवते द्रौपदीची महाभारत कथा, आठवते द्रौपदीची महाभारत कथा. अधर्मीचा नाश करतो विश्वाचा विधाता, अधर्मीचा नाश करतो विश्वाचा विधाता, अधर्मीचा नाश करतो विश्वाचा विधाता. प्रत्येक भगवान विष्णू आले होते द्रौपदीला सावरायला, पण या वेळेला माझ्या बहिणीला सावरायला कायदा रूपाने विष्णू आला पाहिजे. बरोबर की नाही. ही गरज आहे. समाज प्रबोधन हे झालंच पाहिजे. कारण भजन पुराण म्हटल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी आहे आणि पंढरी म्हटल्याच्या नंतर इथे लोकांसाठी चांगलं देण्याचा प्रयत्न आम्ही करणार दोन्ही बुवा. कारण अरुण घाडी म्हटल्याच्या नंतर आज 2000 वाऱ्यांचा टप्पा पार केलेले बुवा आहेत. त्यांना काहीतरी चुकान बोलणार नाही. या सन्माननीय गोविंदजी परब यांच्याकडून दोन्ही वाद्यकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय गोविंद परब साहेब यांना उद्धट आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. म्हणून म्हणतो बघा, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. म्हणून म्हणतोय, काय म्हणते बाई, नको कॅन्डल नको दिवा नको तो दिखावा, नको कॅन्डल नको दिवा नको तो दिखावा. माझ्यासाठी फक्त आता काय दान द्यावा, माझ्यासाठी फक्त आता काय दान द्यावा, माझ्यासाठी आता काय दान द्यावा. न्याय द्यायचा असेल तर फक्त कायद्याने न्याय द्या अशी बहिणी सांगते. बरोबर की नाही. बुवानी मगाशी सांगितलं, जास्त काय मला बोलले नाही, पण बुवानी सांगितलं आजीच आहे की नाही. आजी हे घरपण आहे आपलं. हा बुवा तसो कांडे तर काय कमी हुशार नाही, लय पोचलेलो होतो. शाळेत असताना तो पण जाम हुशार, लय दांडिया मारायचो, लय म्हणजे लय. हा पण त्याची दांडी एक दिवशी मास्तरांनी बरोबर फिरवलंय. घराकडे येलो मास्तरांका सांगून लावला तूप पट्ट्याने घराकडे इलो आणि बघशाल तर त्याका छंद चांगलो क्रिकेटचो.
बॅट घेतला यो गुलाम देवा पाचवीत बॅट घेतला आणि मागच्या दादाकडे खेळात गेलो. खेळात गेल्याच्या नंतर काय मास्तर हुशार होते अगदी कुडाळचे ते काय ऐकणारे ते बरोबर मागणं हळू दवा धरून घेते. गेल्याच्या नंतर काय झालं आजी म्हणतात ना दरवाजात बसलेली आजी फक्त जाताना तिकडनं मास्तर बघल्या आणि बोंबाटली रे अरे मास्तर येतात गपचूप फिरून तू जरा खय असशील तो पहिला लप ह्यो गुलाम कसतो लप फक्त शब्द ऐकल्या बरोबर थयच बॅट टाकल्या आणि पहिलो धावत गेलो आणि आजीची बकोटी धरल्या आणि आपल्या खणात ओढीत घेऊन गेलो. आजी एक म्हणता घे सगळा खणातलं पहिली तू लप ती म्हणता अरे दांडी मारून येईलच तू आणि लपू मी किती या म्हणता बघला आज तू मेलेल्याची थाप मारून मी घराकडे गेलो. अशी कंडिशन गुलाबाची आहे पण असं दे पण गुलाम चांगला बघा म्हणतो का काय ते बदलापूरचं दृश्य होतंय की नाही बेकार हो परिस्थिती. 4 वर्षाची मुलगी आहे की नाही पण सलाम करतो त्या पोलीस अधिकाऱ्यांना ज्यांनी जाग्यावर उडवलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी कारण आपली बहीण सुरक्षित तेव्हाच होईल कारण संसाराचं रहाडगाडगं चालायचं म्हटलं ना तर ह्या आपल्या माता भगिनी ताट मानणे जगल्या पाहिजेत नाहीतर परिस्थिती हाताच्या बाहेर जाणार आहे. म्हणून म्हणते बघा जग पाहण बाकी सारी राहू मीच गेलं निस्वार्थी मला फिरवाडाला निस्वार्थी मला आता मला जायचं शिवबासारखा कायदा द्या. मावळ्याने चूक केली असताना सुद्धा त्याला शिल्लक नाही ठेवला असा कायदा पाहिजे. म्हणून म्हणतो बघा खरोखरच काळाची गरज आहे आणि वेळेचं भान ठेवून या ठिकाणी गजराची सांगता केलेली आहे.
गणपती मातेच्या नंतर अतिशय त्रैलोक्याचं आराध्य दैवत आहे। त्या ठिकाणी तळावरील गजर सादर करतोय। हे बाप्पा गजानना कधी तो आराधना। या ठिकाणी सन्माननीय भास्कर साटेलकर यांच्याकडून आशीर्वाद रूपी दोन्ही माझ्या वाद्यकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। मनपूर्वक स्वीकारतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्यांना उदंड आयुष्य लाभो पांडुरंगाची प्रार्थना करतोय। पावसाचे दिवस आहेत, कारण जवळजवळ सगळीकडेच पाऊस जोरदार आहे। सगळ्या गाड्या पण लेट चाललेल्या आहेत, तरी पण मायबाप श्रोतेजन आपण या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी उपस्थित आहेत। खरोखर तुमच्या मनापूर्वक आभार मानतो। या ठिकाणी पुढे जातोय। हे बाप्पा गजानना कधी तो आराधना। हे बाप्पा गजानना कधी तो आराधना। वंदन तुला तव चरणा हरिभजना। हेलो 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 पुढे लेवल झाली हेलो हेलो श्री विठ्ठल सुधीभरण कुंडलिकाने हेलो
हॅलो. कुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत असताना वीट भिरकावली आणि आज 28 युग त्या पंढरपुरात पांडुरंगाला कटेवर हात घेऊन उभं केलं. त्याच पांडुरंगावर त्याच श्रीरंगावर एक विठ्ठल स्तुतीपरण वाजवण्याचा प्रयत्न करतोय. आवडलं तर नक्कीच टाळ्यांचा आशीर्वाद या लहानशा कलाकाराच्या पाठीशी द्या आणि चुकलं तर आपल्याच तालुक्यातला एक छोटासा कलाकार म्हणून आपण सर्व सांभाळून घ्याल अशी आशा व्यक्त करतो. ऐका विठ्ठल स्तुतीपरण. पुढे आवाज करा मला. हॅलो हॅलो हॅलो. श्री अनंता पालन करता रत्नभूषिता विठुराया कुंडली कवरता विठ्ठला परमानंदा भक्त वत्सला सुखकार तू भवतार तू चिंताहारक श्री भगवंता करुणा करा हस्तवधरा कृपा सागरा मधुसूदरा दत्ताधरन नंदिता भवशिंदा त्रैलोक्य रक्षका गोविंदा दुःखहारका निर्वाण नायका भक्त पोषका जगद व्यापका विठुराया चित्त निरंजन भवय वंजन मानस मोहन रविलोचना कीर्ता किट किट घे घे नाना कुंडल शोभे गाना निरंजन तंगित दिसता सहस्रवदना दिगिता ताकत दिगिता दर्शित अंबर दृष्टिक धरन्न किट कडार धुमकिट गिळा पुष्प वर्षाव करीती ब्रह्मा निसुरवर नार दिगता 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 चिंता दिगता 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 संगराज कवच दिंदा गराग दिंदा गरा दिंदा गराग दिंदा जगती दैव शैली भगती जगत अनुपम्य सुख सोहळ दिगत दार जगती दिंदा तुझे गणपती विठ्ठल विठ्ठल विधाता ब्रह्मदेव दिंदा नीलकंठ शंकर दिंदा लक्ष्मीकांत विष्णोक विठ्ठला तुझे हरी विठ्ठला किल्ला दिगत जगती गणपता धुमकिट तगेन्नदा धुमकिट तगेन्नदा धुमकिट तगेन्नदा जय हरी विठ्ठला किल्ला दिगत जगती गणपता धुमकिट तगेन्नदा धुमकिट तगेन्नदा धुमकिट तगेन्नदा जय हरी विठ्ठला किल्ला दिगत जगती गणपता धुमकिट तगेन्नदा धुमकिट तगेन्नदा धुमकिट तगेन्नदा.
देखील मायबाप श्रोतेजन तुम्ही तेवढ्याच ताकदीने उभ्या बसला, खरोखर मनपूर्वक आभार. कारण कोण रेनकोटच घालून गेले तुमचे पण आभार, कारण पर्याय नाही. पावसाचे दिवस आमचं अरुण हा त्याच्यामुळे मधना वरून भेटू घेता, त्याला पर्याय नाही. पण असू दे, चांगलं अभंगाला सुरुवात करतो. घातली रांगोळी गुलालाची, घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आयो गणरायाची, स्वारी आयो गणरायाची, स्वारी आयो गणरायाची. घातली रांगोळी गुलालाची, घातली रांगोळी गुलालाची,
गवळणीला सुरुवात करतो. पारंपरिक बारी वेळेत संपवायची. गवळणीला सुरुवात करतो. कान्हा कृष्णा कान्हा रे कृष्णा. अगोदर चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. प्रथमतः एक छोटंसं भारूड या ठिकाणी पारंपरिक बारी मठानंतर छोटंसं भारूड या ठिकाणी साजरी करतो. नंतर गवळण घेऊन भजनाची सांगता करतो. भारूड आहे. सगळ्याच कथा जवळजवळ आमच्या दशावतारी मान्यवरांना माहिती आहे. ही कथा माहित आहे. गौतम ऋषींचा अहिल्याला शाप